यस, नमस्कार मित्रांनो. थंबनेल मध्ये बघितलं असेल, काहीच न करता 17 मार्क इंग्लिशमध्ये तुम्हाला कसे मिळतील यावरती मी चर्चा करणार आहे. बघा, ज्या मुलांची पास व्हायची तणतण असते, ज्या मुलांना पास होणं खूप अवघड जात आहे, ज्या मुलांना इंग्रजी विषय खूपच अवघड जात आहे, त्यांना मी अशा ठिकाणावरून 17 मार्क शोधून काढलेत ना मित्रांनो, तिथं तुम्हाला काहीच न करता 17 मार्क आरामात मिळतील. ओके, हे 17 मार्क मिळाले, शाळेतून मिळाले 20, झाला भावड्या पास. 17 अधिक 20 37 झाले. 18 जरी मिळाले तरी 35 झाले, भावड्या आपला पास होणार आहे. आणि बाकी इकडून तिकडून 10-12 मार्क मिळवता येतील. पण हे जे 17 मार्क आहेत ते तुमच्या हातातले आहेत. आता हे 17 मार्क कुठून तुमच्या हातामध्ये येतील ते मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे. तर ते डिटेलमध्ये तुमच्यापर्यंत पोहोचण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे मित्रांनो, जर तुम्ही नवीन असाल आपल्या चॅनलवर आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला, तर पटकन चॅनल सबस्क्राईब करून त्याच्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका. जेणेकरून आम्ही अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर चला जाऊयात पटकन पुढे. बघा मित्रांनो, आणखी एक इम्पॉर्टंट गोष्ट, तुम्हाला जर का तुमच्याकडे जर का जुन्या प्रश्नपत्रिका नसतील अभ्यासासाठी, कारण परीक्षा जवळ आले, त्या परीक्षा जवळ आले म्हटल्यावरती तुमच्याकडे प्रश्नपत्रिका हव्यात. जुन्या प्रश्नपत्रिकांचा सराव सुरू करणं गरजेचं आहे. म्हणजे पहिला तर मराठीचा पेपर झाला, आता इंग्लिशचा पेपर पण जवळ आलाय आणि बाकी इतर सगळे विषय आहेत. तर सगळ्या विषयांच्या तुम्हाला जर प्रश्नपत्रिका फ्रीमध्ये पाहिजे असतील, पीडीएफ फाईल, तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे. प्रश्नपत्रिकांची पण लिंक आहे आणि त्याचबरोबर बोर्डाच्या परीक्षेच्या अनुषंगाने इम्पॉर्टंट नोट्सची सुद्धा लिंक व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहे. तर त्या लिंक नंतर तुम्ही बघू शकताय. तर आता आपण आपल्या मूळ मुद्द्याकडे येऊयात. हे 17 मार्क तुम्हाला कुठून आणि कसे मिळतील बघा. पहिली गोष्ट, सगळ्यात पहिला जो प्रश्न असतो मित्रांनो आपला लँग्वेज स्टडीचा. हा जो लँग्वेज स्टडीचा जो प्रश्न आहे ना, तो 10 मार्काला आहे भावांनो. तर इथे तुम्हाला या 10 मार्कांपैकी 8 मार्क आरामात मिळू शकतात कमीत कमी. ॲक्चुअली 10 पैकी 10 पण मिळतात बऱ्याच विद्यार्थ्यांना. तुम्हाला सांगतो, हे 8 मार्क मिळवण्यासाठी काय करायचंय? कुठल्याही 5 प्रश्नपत्रिका घ्या, कुठल्याही 5 प्रश्नपत्रिका जुन्या, आणि त्याच्यातला फक्त लँग्वेज स्टडीचा भाग सोडवा. तुम्हाला आरामात लक्षात येईल, की मला आता इथे 10 पैकी 10 मार्क मिळणार आहे. ॲक्चुअली 10 पैकी 9 तर आरामात मिळतात, पण आपण 8च पकडू. मिनिमम मार्क समजा तुम्हाला 10 पैकी 8च पडले. मिनिमम सांगतोय. ॲक्चुअली इथं तुम्हाला 10 पैकी 10 पण पडतात बऱ्याच मुलांना. समजा इथं तुम्हाला 10 पैकी 8 मार्क पडले. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट, सेक्शन 3 जो आहे पोएमचा भाग. त्या पोएमच्या भागामध्ये लक्षात घ्या, तुम्हाला पोएमच्या भागामध्ये ए आणि बी असे 2 प्रश्न असतात. ए जो प्रश्न आहे तो 5 मार्काला असतो, ज्याच्यामध्ये एक कविता दिलेली असते. बी प्रश्न 5 मार्काला, त्याच्यावरती अप्रिशिएशन लिहायचं असतं. आता सर, याच्यामधून कसे काय आम्हाला मिळणार आहे बाबा? याच्यामधून कसे काय आम्हाला मार्क मिळतील आपल्या हातातले? सांगतो तुम्हाला आयडिया बघा. पहिली गोष्ट, इथे तुम्हाला पहिल्या पोएममध्ये 1 मार्क तुम्हाला आरामात मिळू शकतात. केव्हा? जर तुम्हाला इथं रायमिंग स्कीमचा प्रश्न आला किंवा रायमिंग वर्ड लिहा असा प्रश्न तुम्हाला येतो, तिथे 1 मार्क तुम्हाला आरामात मिळतात कसे सुद्धा. आणि इथे तुम्हाला अप्रिशिएशन ऑफ द पोएम मधले 3 मार्क तुमच्या हातातले आहेत. ते कसे सांगतो. याच्यातले जे 1 मार्क आहे ते फक्त तुम्हाला टायटल लिहायला आणि पोएटचं नाव लिहायला. टायटल आणि पोएटचं नाव तिथंच आहे, तिथल्या तिथून तुम्हाला लिहायचं आहे. त्याच्यानंतर दुसरा महत्त्वाचा मुद्दा, तुम्हाला रायमिंग स्कीम लिहायला 1 मार्क आहे. रायमिंग स्कीम लिहायला 1 मार्क. रायमिंग स्कीम कशी लिहायची याच्यावरती मी शॉर्ट व्हिडिओ बनवलेले आहे. एकदम सोपी प्रक्रिया आहे रायमिंग स्कीम ओळखणं. प्रत्येक कवितेची रायमिंग स्कीम जर पाठ जरी करून ठेवली, तरी तुम्हाला या ठिकाणी 1 मार्क आरामात मिळतील. आणि तिसरा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे, की त्याच्यामध्ये फिगर ऑफ स्पीच कुठले वापरले गेले आहेत. प्रत्येक कवितेतले 2-2 फिगर ऑफ स्पीच पाठ करा. 1-1 मार्क तुम्हाला मिळून जाईल. म्हणजे इथे तुम्हाला 3 मार्क कसे, सॉरी, इथे तुम्हाला 4 मार्क कसे मिळतील. टोटल जर तुम्ही बघितले तर 4 मार्क. 1 मार्क या पहिल्या प्रश्नातले आणि बी मधले 3 मार्क. 4 मार्क इथे कसे येईल? म्हणजे बघा, 8 अधिक 4 तुमच्याकडे झाले भावांनो 12 मार्क. आणि 5 मार्क कुठले? ट्रान्सलेशन मित्रांनो तुम्हाला 5 पैकी 5 मार्क मिळवून देऊ शकतो. सोपे-सोपे प्रश्न असतात. ट्रान्सलेशन जर तुम्ही केलं तर तुमच्याकडे 12 अधिक 5 बरोबर 17 मार्क तुमच्या हातातले आहेत. 12 अधिक 5 बरोबर 17 मार्क तुमच्या हातातले आहेत. 17 मधून जर 2 जरी गेले ना मित्रांनो, चला 2 मार्क गेले ट्रान्सलेशनमध्ये, तरी तुमच्या हातामध्ये 15 मार्क आहेत. आता हे 15 मार्क मिळाले आणि बाकी 5 मार्क जर तुम्ही इकडून-तिकडून मिळवले, इकडून-तिकडून मध्ये कुठं? पॅसेजमधून 5 मार्क, पॅसेजमधून काही मार्क तुम्हाला मिळाले. त्याचबरोबर काही मार्क तुम्ही लेटर लिहत असताना लेटरचा फॉर्मॅट तुम्ही व्यवस्थित लिहिला, तिथं मार्क मिळाले. डायलॉग रायटिंग सारख्या प्रश्नामध्ये आहे, तिथं तुम्हाला काही मार्क मिळतील. अनसीन पॅसेज आहे, त्याच्यातली काही उत्तरं शोधली, तिथे तुम्हाला काही मार्क मिळतील. तर समरी रायटिंगमध्ये 2-3 ओळी लिहिल्या, टायटल लिहिल्या, तिथं तुम्हाला मार्क मिळतील. तर अशी बरीच ठिकाणं आहेत, ज्या ठिकाणी तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारे मार्क मिळू शकतात मित्रांनो. तर अशा प्रकारे तुम्हाला 17 मार्क मिनिमम तुम्हाला मिळू शकतात आरामात, हे हातातले आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला आता अभ्यासाचं नियोजन करत असताना, काहीच अभ्यास नाही झाला ज्या विद्यार्थ्यांचा, शून्य अभ्यास झालाय, त्यांनी पहिले या 3 गोष्टीवर लक्ष द्यायचंय.
लँग्वेज स्टडीवरती लक्ष द्यायचं. पोएम मधले जे काही महत्त्वाचे इम्पोर्टंट भाग आहेत त्याच्याकडे लक्ष द्यायचं आणि ट्रान्सलेशनकडे लक्ष द्यायचं. म्हणजे तुमचे साधारणतः 17 मार्क जे आहेत ते फिक्स होतील. ठीक आहे मित्रांनो. आता ही व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल आपल्या चॅनलवर, अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला, आत्ताच चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो. बाय सर्वांना.